दाखल होत असतात। आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका मोर्चा प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावर त्यांनी केली। राज ठाकरेंनी मतदार यादीत किती मोठा घोळ आहे हे पुराव्यानिशी सभेत दाखवलं। या संदर्भात निवडणूक आयोगाकडून उत्तर देणं अपेक्षित आहे, मात्र भाजप उत्तर देतोय, त्यामुळे यात काहीतरी गडबड आहे, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली। भीमा नदी पात्रात पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा कानस जातीचा मासा आढळला। उजनीच्या दूषित पाण्यामुळे माशात जनुकीय बदल झाल्यानं रंग पांढरा झाल्याचा संशोधकांचा अंदाज आहे। मत्स्य संशोधक डॉक्टर रणजित मोरे आणि अविनाश सूर्यवंशी हे भिगवण येथील मासळी बाजारात संशोधनासाठी गेले असता त्यांना हा मासा आढळून आला। सततच्या पावसामुळे चांदवड तालुक्यात कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कांदा पिकावर करपा आणि मावा रोग पडल्यानं नवीन लागवड केलेला कांदा सडू लागलाय। त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, अशी मागणी चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली। जालन्यातील पारत भागात पावसामुळे मका पिकाला फटका बसलाय। कोंब फुटलेल्या मकाची विक्री बेभावानं होणार असून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मुंबईत मनसेतर्फे पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या स्पेशल शोचं आयोजन करण्यात आले। गुरुवारी पार पडलेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विभाग प्रमुखांना मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग आपल्या भागात करा अशा सूचना दिल्या होत्या। त्यानंतर चेंबूरमध्ये सर्व मराठी बांधवांसाठी चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग करण्यात आलं। दडगाव तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या कार्यालयात भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शाळेला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली। तर बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष तोडगे यांच्याकडून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून लिपिकाचं अपहरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी आता पुढील तपास करण्यात येतोय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून कारमधून 2 किलो गांजा तसंच 60 ग्राम एमटी ड्रग्ज जप्त करण्यात आले। यासह 1,89,000च्या 500 रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या 3 दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य रोड शो आयोजित केला। पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरले। मोठी बातमी सध्या समोर येते।